तेल्हारा आगारामध्ये रस्ते सुरक्षितता अभियान कार्यक्रमाचे आयोजन. दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी राज्य परिवहन महामंडळ तेल्हारा आगार येथे रस्ता सुरक्षितता अभियानाचे पंधरवडा दिनांक 11 जानेवारी 2024 ते 25 जानेवारी 2024 पर्यंत अभियान सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुरक्षितता अभियानाची प्रमुख अतिथी म्हणून तेल्हारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री यादव साहेब यांचे मार्गदर्शन चालक वाहक तसेच इतर कर्मचारी यांना लाभले. यावेळी त्यांनी रोडवरील प्रवासी वर्गाचे भान ठेवून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून नेहमी सुरक्षितता बाळगून वाहतूक नियमांचे पालन करून वाहन चालवावे. वाहन चालवित असताना मोबाईलचा वापर टाळावा. अकोला विभागीय अधिकारी पवनीकर साहेब यांचे सुद्धा यावेळी मार्गदर्शन लाभले. तेल्हारा आगाराचे आगार व्यवस्थापक मिथुन शर्मा चालकाने प्रत्येक दिवशी कर्तव्यावर येताना विना अपघात सेवा कशी देता येईल आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन कसे करता येईल म्हणजे पूर्ण तो दिवस बिना अपघात कसा देता येईल. तसेच यावेळी उपस्थित श्री पांडे साहेब, श्री राखुंडे साहेब, वाहतूक शाखेचे इंगळे साहेब, विजय गवई साहेब तसेच चालक वाहक यांत्रिक कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन श्री राखुंडे साहेब यांनी केले. त्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जमलो, परंतु माझंही असं वैयक्तिक मत आहे, जसं पवनीकर साहेबांनी सुद्धा सांगितलं की हा सप्ताह फक्त 15 दिवसापुरता आपण साजरा नाही केला पाहिजे. तर प्रत्येकाने आपल्या मनात हेच ठेवलं पाहिजे की माझी आजची ड्युटी विना अपघात झाली पाहिजे. आपण जर कसं असते माणसाला, कधी तुम्ही आता सगळेजण शाळा शिकलेले आहे, एवढं गाढं पुस्तक जर वाचतो म्हटलं तर जिवार आहे. तेच आपण छोटं पुस्तक वाचायला पहिले प्राधान्य देतो. म्हणून डोक्यात हेच ठेवायचं आजची ड्युटी आपली विना अपघात झाली पाहिजे. आपला हा 15वाडा किंवा वर्ष आपलं विना अपघात केलं पाहिजे हा विचार न करता आजची ड्युटी ही विना अपघात झाली हा जर तुम्ही रोज विचार केला तर तुम्ही पूर्ण सर्व्हिस ही विना अपघात होऊ शकते. काही चालक असे बघितले त्यांच्या पूर्ण सर्व्हिसमध्ये कधीही एकही अपघात झालेला नाही. मोर्शीला मोरे म्हणून चालक होते, वरुडचे निमाडे होते, त्यांना 30 वर्ष विना अपघात सर्व्हिसचे बिल्ले भेटलेले आहेत. सर 30 वर्ष विना अपघात सर्व्हिस म्हणजे खूप मोठा अचिव्हमेंट आहे हे महामंडळात की त्यांना त्यांचे सत्कारही झालेले आहेत. आणि चालक लोकांना 5 वर्षाचा, 10 वर्षाचा आणि 25 वर्षानंतर बिल्ले मिळतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तसेच 25 वर्ष विना अपघात सेवा झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांकडून कार्यक्रम ठेवले जातात. आमचं जे पूर्ण महाराष्ट्रभरातील जे असे चालक आहेत ज्यांचं 25 वर्ष विना अपघात सेवा दिली त्यांचे तिथे सत्कार घेतले जातो, त्यांच्या सोबत सत्कार घेतात. आणि तिथे जो त्यांना एक प्राऊड फील येते ते अनुभव आमच्या चालकांनी माझ्यासोबत शेअर केलेले आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने जर हा विचार केला की आपली आजची ड्युटी ही विना अपघात झाली पाहिजे तर त्याची पूर्ण सर्व्हिस ही विना अपघात होऊ शकते. तसंच साहेबांनी मार्गदर्शन करताना एक खंत व्यक्त केली आपल्या अडसूळ फाट्यावरची. तर माझी एक विनंती आहे सगळ्यांना की साहेबांनी जे आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. आजपासूनच अडसूळ फाट्याला कोणत्याही चालकांनी मधात गाडी उभी करू नये ही एक विनंती करून आपल्या सर्वांकडून साहेबांनी एक आश्वासन देतो किंवा अशी चूक आता आमच्या चालकांकडून होणार नसेल. आणि माझा साहेबांना शब्द दिला त्याचा आपण सगळ्यांनी मान ठेवला पाहिजे ही विनंती आहे. त्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विना अपघात आपली सेवा झाली पाहिजे, अपघात घडला नाही पाहिजे याबद्दल काय खबरदारी घ्यावी हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे मी त्या मुद्द्यावर जास्त जोर देणार नाही. माझ्या एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करतो. आमची आढावा बैठक होती. त्या आढावा बैठकमध्ये इथे अकोल्याची DC मॅडमनी आणि स्कॅट साहेब दोघांनी एक मुद्दा उपस्थित केला की शर्मा साहेबांनी तुमच्या इथचा एकही अपघात दिसून नाही राहिला म्हणे 20 पॉईंट्समध्ये. सगळ्यांना माहिती आहे आपले दर महिन्याला 20 पॉईंट्स तयार होतात. 20 पॉईंट्समध्ये तुमचा मागच्या महिन्यात 6-7 महिने 8 महिन्यापासून एकही काहीच दिसून नाही राहिलं, सगळं 0-0 येते. तुम्ही अपघात लपवता का म्हणून त्यांनी असा एक प्रकारे आरोपच केला आपल्यावर की तुम्ही लपवता का. परंतु मी त्यांना म्हणजे विश्वासाने बोललो की आणि मला एक अभिमान वाटतो त्या गोष्टीचा की बा मॅडम आम्ही लपवत नाही, आमचे चालकच असे आहे की बा अपघात होऊ नये देत. मागच्या 2 वर्षापासून तेव्हा सगळ्यांनी
तिथे मी तुमचा प्रतिनिधी म्हणून गेलो म्हणून माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या होत्या. हा मुद्दा एक सांगणं महत्त्वाचं आहे. हे सगळं कशामुळे घडू शकलं? तुमच्या सगळ्या लोकांमुळे. तेव्हा माझं तिथं त्यांनी टाळ्या वाजवून सत्कार केला होता किंवा तेलारा आगाराचा 2 वर्षापासून कुठलाही अपघात नाही. आणि बाकीचे जे आगार आहेत त्यांचे दर महिन्यात कुठला ना कुठला अपघात होतच राहतो. किरकोळ म्हणा, गंभीर म्हणा, काही ठिकाणी प्राणांतिक अपघात सुद्धा झालेला आहे. आणि मी आपल्याकडनं एक अशीच अपेक्षा करतो की पुढेही आपला आगारातून कुठलाही अपघात झाला नाही पाहिजे, हे आपण सगळ्यांनी दक्षता घ्यावी. व एवढे बोलतो माझी गोष्ट. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.